बऱ्याच दिवस झाले मुलांच्या आवडीचं काहीच बनवलं नव्हतं. सो ठरवलं की आज मुलांच्या आवडीचे हे मार्बल कुकीज बनवावे आणि ते एवढे टेस्टी होतील वाटलंसुद्धा नव्हतं. इतके यम्मी आणि खूप क्रंची झाले होते. जरूर ट्राय करून बघा आणि जाळी पण किती छान पडली बघू शकता. चला मग बघूया कसे बनवायचे. तर बनवायला अगदी सोपे. एका बाउलमध्ये तूप, पिठी साखर लाईट आणि फ्लफी होत नाही तोपर्यंत चांगलं फेटून घ्यायचे. फेटल्यानंतर सर्व ड्राय इन्ग्रेडियंट त्यामध्ये ॲड करायचे. मैदा, बेसन पीठ, चिमूटभर मीठ. बेसन पिठाने खूप छान टेस्ट येते, जरूर टाका. नंतर हे मस्त छान चाळून घेतल्यावरती हलक्या हाताने मिक्स करायचे. आपल्याला बेकिंग पावडर आणि खायचा सोडा टाकायचा थोडासा. आता हे तुम्हाला खूप ड्राय दिसत असेल तर तुम्हाला असं वाटेल की मी थोडंसं दूध टाकावं, पण काही गरज नाही. हलक्या हाताने मळत राहिलं तर तूप मेल्ट झालं की हे सर्व चांगलं एकत्र होतं. आता अर्ध्या पिठामध्ये आपल्याला कोको पावडर आणि एकदम थोडंसं दूध टाकायचं. जास्त दूध जर टाकलं तर कुकीज आपल्या फ्लॅट होतात, फ्लफी आणि लाईट नाही होत. आता जी मी पद्धत वापरते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. नाही तर तुम्हाला वेगळं काही माहीत असेल पद्धत मार्बल कुकीज बनवण्याची, ती पण तुम्ही वापरली तरी चालेल. पण या अशा पद्धतीने छान दिसतात. थोडा वेळ लागतो पण बेस्ट रिझल्ट आहे. मला तरी आवडल्या. तुम्ही ट्राय करून बघा, नाहीतर वेगळ्या पद्धतीने करा. सिंपल अशा या पद्धतीने सर्व कुकीज मी आता कट करून घेणार आहे. सेम त्याच पद्धतीने मस्त छान असे कुकीज कट करून घेतलेले आहे. आणि आता हे कुकीज मी बेक करते कढईमध्ये. तुम्ही ओव्हनमध्ये करू शकता, नाहीतर आपल्या एअर फ्रायरमध्ये केले तरी चालतील. बरं, आता कढईमध्ये करायचं तर कढईमध्ये करा, नाहीतर माझ्या या पद्धतीने असेही करू शकता. खाली तवा ठेवायचा आहे, वरती पॅन ठेवायचा आणि बटर पेपरवरती अशा कुकीज ठेवून द्यायच्यात. बारीक ते मीडियम गॅसवरती 20 ते 25 मिनटं कुकीजला बेक करायला वेळ लागतो. मस्त छान कुकीज बेक झालेले हलक्या हाताने काढायचे. गरम असल्यावर तर मऊ असतात, लगेच तुटतात. थंड झाल्यावरती बघू शकता मस्त आपले कुकीज रेडी झालेले. कलर पण छान आलेला आहे आणि बेकही मस्त झाले.